मित्रांनो, एम.एच नर्सिंग सी-ई-टी 2026 या एक्झामसाठी एक्झॅक्टली क्वेश्चन्स कुठून येतात, हे तुम्हाला माहिती नसेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी एम.एच नर्सिंग सी-ई-टी 2026 चा डिटेल सिलेबस डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 95+ पर्सेंटेज कसे ऑक्युपाय करायचे, त्यासोबतच एक्झॅक्टली कोणते चॅप्टर स्टडी करायचे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, आपले जे गव्हर्नमेंट टॉप कॉलेजेस आहेत, जसे की जे कॉलेज मुंबई, बी कॉलेज पुणे, जीएमसी नागपूर, अशा टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं झालं तर तुम्हाला 97 ते 99% नक्कीच लागतात. आणि तुमचं देखील या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न असेल तर आपली बॅच जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, या सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि जी 26 तारखेपासून बॅच सुरू झाली त्या डिटेलमध्ये मी तुम्हाला बॅच बद्दल सांगेल. त्याआधी आपण सिलेबस पाहून घेऊया. आता फर्स्ट ऑफ ऑल पेपर पॅटर्न काय असेल, तर ही एक्झाम टोटल 5 सब्जेक्टमध्ये डिवाइड केली गेलेली आहे. नर्सिंग ॲप्टिट्यूड, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश. आता मित्रांनो, आपण याच सगळ्या सब्जेक्टचे डिटेलमध्ये टॉपिक्स पाहूयात. म्हणजे कुठल्या टॉपिकमधून किती क्वेश्चन्स येतात, कसे येतात, हे सर्व पाहूयात. चला तर आता फर्स्ट ऑफ ऑल 11चे टॉपिक्स पाहूयात. फिजिक्स. फिजिक्सचे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, ऑप्टिक्स, लॉज ऑफ मोशन, मोशन इन अ प्लेन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ग्रॅव्हिटेशनल, सेमीकंडक्टर, साऊंड, हे तुम्हाला करावे लागतील. क्लास 11चं बेसिक करायचं आहे. त्यानंतर येतो केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, ऍब्झॉर्प्शन अँड कोलाइड्स, स्टेट्स ऑफ मॅटर, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, केमिकल बॉन्डिंग, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स, रेडॉक्स रिएक्शन, हायड्रोकार्बन्स, हे असेल 11चं केमिस्ट्री. त्याच्यानंतर येतं बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये बायोमॉलिक्युल्स, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रीशन, नंतर आहे ऑस्मो रेग्युलेशन. हे झाले बायोलॉजीचे टॉपिक्स. आता आपण 12च्या टॉपिक कडे बघूयात. 12चे फिजिक्सचे टॉपिक्स म्हटल्यावरती सर्क्युलर मोशन, rotational motion, interference and diffraction, wave theory of light, gravitational, electricity, waves, oscillation, इलास्टिसिटी, असे बरेचसे टॉपिक्स आहेत, ते तुम्हाला करावेच लागतील आणि यामधून प्रश्न विचारला जातो. आता नेक्स्ट पाहूयात केमिस्ट्री. याच्यामध्ये जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन, सॉलिड स्टेट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यासोबतच थर्मोडायनामिक्स, असे बरेचसे टॉपिक्स केमिस्ट्रीतून कव्हर केले आहेत आणि यातून प्रश्न विचारला जातो. ओके. त्यानंतर येतो बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये इव्होल्युशन ऑफ लाईफ, हेल्थ, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, सर्क्युलेशन, त्यानंतर रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस, एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन, जीन इट्स नेचर, हे सर्व टॉपिक तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. आता हे झालं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आता मित्रांनो, 2 सब्जेक्ट राहिलेत, तो म्हणजे नर्सिंग ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश. आता इंग्लिशचा सिलेबस बघूयात. 11th आणि 12th असं वेगळं सेपरेट नाहीये. सो मी एकच दिले. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, पार्ट्स ऑफ स्पीच, स्पीच, टेन्सेस, प्रिपोजिशन, क्लॉजेस, एरर करेक्शन, व्हॉइसेस, वर्ड फॉर्मेशन, पार्टिसिपल्स, जिरंड, मॉडल ऑक्झिलरीज, रीडिंग कम्प्रेशन, यासोबतच टेन्स चे तिन्ही टाईप, त्याचे सब टाइप्स याबद्दल विचारलं जातं. असं सर्व तुम्हाला विचारलं जातं. आर्टिकल्स बद्दल प्रश्न येतात. इच अँड एव्हरी टॉपिक इंग्लिश ग्रामरचा महत्वाचा आहे, त्यामधून प्रश्न विचारला जातो. आता राहिला सब्जेक्ट, तो म्हणजे नर्सिंग ॲप्टिट्यूड. नर्सिंग ॲप्टिट्यूड वरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि अजून कुठल्या टॉपिकवरती, अजून कुठल्या सब्जेक्टवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, हे मला कमेंट करून सांगा. आता मित्रांनो, तुमचं एम असेल की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही आपली बॅच नक्कीच जॉईन करा. आमची गॅरंटी आहे, तुम्ही जर आपली बॅच जॉईन केली तर तुम्हाला 95+% नक्कीच पडतील. चला तर मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथे सेंड करूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे. बाय.